ज्ञानेश्वरीची सांगता ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या दिवशी झाली. गुरुवारची संगत झाली, शनिवारची झाली. त्यातली काही एक प्रेयर जी रवींद्रनाथांची आहे ती प्रेयर समोर ठेवायची राहिली, त्यांनी दिली, सांगायला सांगितली आहे. ती प्रार्थना मराठीमध्ये केलेली. आत्ताचा जसा प्रसंग आहे, असे अनेक प्रसंग आपल्याला रोजच्या आयुष्यात येतात की ज्या वेळेला आपल्याला भगवंताशिवाय दुसरा कुठला आधार नसतो आणि भगवंत म्हणतो मी नाही असं समजून काम कर. असं खूपदा घडतं. आणि त्यावेळेला काय प्रार्थना, त्याची आर्तता काय असावी, रवींद्रनाथांच्या ह्याच्यात आहे. आर्त प्रार्थना तुलाची आहे, आर्त प्रार्थना तुलाची आहे, हे भगवन ईश्वरा, हे भगवन ईश्वरा. आर्त प्रार्थना तुलाची आहे, आर्त प्रार्थना तुलाची आहे, हे भगवन ईश्वरा, हे भगवन ईश्वरा. आर्त प्रार्थना तुलाची आहे, आर्त प्रार्थना तुलाची आहे, हे भगवन ईश्वरा, हे भगवन ईश्वरा. क्षुद्र भावना कणभरी येता, क्षुद्र भावना कणभरी येता, घाततीचा नित करा ईश्वरा, घाततीचा नित करा ईश्वरा, घाततीचा नित करा. आर्त प्रार्थना तुलाची आहे. काकांच्या भाषेत सांगायचं तर प्रपंचात पोळल्याशिवाय अर्थता येत नाही. कुठल्या भावनेवर आघात करायचा, अतिशय 4च ओळीची प्रार्थना आहे, पण त्याच्यात कुठल्या कुठल्या भावनेवर आघात करायचा. तर क्षुद्र भावना कणभरी येता. कारण आपण पाहत असो, आपण कुठल्याही कामं करताना आपण ज्या उद्दिष्टाने ठरवून गेलेला असतो त्याच्यामध्ये चालताना अनेकदा क्षुद्र भावना येतात. एक ठरलं आहे ना आम्हाला बसायचं आहे,
2 तास नामस्मरणाला बसायचं आहे, 1 तास झाला, सव्वा तास झाला, मध्येच असं वाटतं उरलेला अर्धा तास नंतर भरून काढला तरी चालेल. अशा अनेक क्षुद्र भावना येतात, त्या नष्ट करा. इतकं साधं आणि सोपं ह्याच्यात सांगितलं आहे. पुढची प्रार्थना आहे ती ह्याच्यापेक्षा महत्त्वाची. मी या प्रार्थना फक्त आपणास वाचून दाखवतो, ते झाले की आपण 1-2 पदं म्हणू आणि थांबू. बालक बोबडे बोले, वेडे वाकुडे जरी चाले, तरी कौतुकाने माये बोले, समाधानी होऊनी. तुला आठवत असेल तसं सगळं आहे. आर्त प्रार्थना तुलाची आहे, आर्त प्रार्थना तुलाची आहे, हे भगवन ईश्वरा, हे भगवन ईश्वरा. क्षुद्र भावना कणभरी येता, क्षुद्र भावना कणभरी येता, घाततीचा नित करा ईश्वरा, घाततीचा नित करा ईश्वरा, घाततीचा नित करा. क्षुद्र भावना कणभरी येता, क्षुद्र भावना कणभरी येता, घाततीचा नित करा ईश्वरा, घाततीचा नित करा ईश्वरा, घाततीचा नित करा. क्षुद्र भावनेवरनं एक छोटीशी आठवण आत्ता आली तर ती सांगतो. पहिली गोष्ट, हे काही निरूपण नाही, त्यामुळे निरूपणाच्या भूमिकेतून ऐकायला गेल्यावर काहीच मिळणार नाही. जे काही वाटलं ते आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतो. जागृत आपण हृदयी असता, हे पण आत्ता आपण म्हटलं. एकदा साधारणपणे 2 महिन्यापूर्वीच्या शनिवारी मी ईश्वर तू हे दयाल, जगतपती प्रणितपाल, व्यापक पूर्ण विशाल सच्चित सुखदायी असं एक पद घेतलं होतं. ते चाल आल्यावर मी काकांना म्हटलं, काका ही चाल म्हणून छान वाटली, मला आवडली, पण म्हटलं मला एक आवडलं नाही की ही चाल मला ज्या ठिकाणी सुचली त्या ठिकाणी इतकं काही प्रशस्त नाही. म्हटलं मी टॉयलेटमध्ये होतो आणि मला ही चाल सुचली आणि मला हे आता सांगता पण येणार नाही कोणाला. पण मला म्हटले, हो का, काय झालं म्हटले कुठली चाल आहे? मी त्यांना वाजवली, चांगली आहे की म्हटले आणि इकडे आहे म्हटले, पुस्तक काढ साधन सांगितली. जागृत आपण हृदयी असतं कुठं सुचली माहिती आहे का तुला? 2005 साली ज्यावेळेला काका व्यंकटेशमध्ये राहत होते त्यावेळेची त्यांनी आठवण सांगितली. मला पण असंच झालं म्हटलं. मी त्यावेळेला एक लिहून ठेवली नोट्स. त्यावेळेला हे रेकॉर्डर वगैरे काही नव्हते, नोट्स लिहून ठेवले आणि नंतर बाहेर येऊन पूर्ण केलं. आणि माझं असं लक्षात आलं की आत्ताच्यातली सगळ्यात उत्तम चालती झाली. ते म्हटलं हे असं आपल्या मनाला पटवून द्यायचं जे काही चाललं आहे कार्य, हे थांबवा, पुढं जाऊ द्या. आता ही झाली चाल, विसरून जा पुढं. हे विसरून जा प्रकरण फार अवघड आहे वाटतं, पण ते फार अवघड आहे. ते पुढं त्यांनी दिलं आहे. सुख दुःखे ही सममज वाटो, सुख दुःखे ही सममज वाटो, आईशी युक्ती दे. सुख दुःखे ही सममज वाटो, आईशी युक्ती दे. सुख दुःखे ही सममज वाटो, आईशी युक्ती दे. प्रेमशक्ती ही सेवेसाठी, प्रेमशक्ती ही सेवेसाठी, श्रद्धेने लागू दे ईश्वरा,
श्रद्धेने लागू दे ईश्वरा, श्रद्धेने लागू दे. सुख दुःखे ही सममज वाटो, सुख दुःखे ही सममज वाटो, ऐशी युक्ती दे, ऐशी युक्ती दे. प्रेम शक्ती ही सेवेसाठी, प्रेम शक्ती ही सेवेसाठी, श्रद्धेने लागू दे ईश्वरा, श्रद्धेने लागू दे ईश्वरा, श्रद्धेने लागू दे. आपण अनेक संतचरित्र वाचत असाल तर आपल्याला आढळेल की संतचरित्रातला पूर्वाश्रमीचा भाग, विशेषतः 1900च्या काळातले जे अर्वाचीन संत म्हणून ज्यांना समजलं जातं, ह्यातल्या बऱ्यापैकी संतांचा काळ, मग योगी अरविंद असतील, गणोरे बाबा असतील, यांचा सगळा भाग, स्वरूपानंद स्वामी असतील, हा सगळ्यांचा राष्ट्रकार्यासाठी गेला सुरुवातीचा सगळा काळ. त्यानंतर एका क्षणी उपरती आली. इव्हन अगदी आत्ताच्या काळात म्हणजे आप्पांचंही उदाहरण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर एकदा गुरूंनी ते संस्कार घडवले की ह्याच्यात नको राहूस, ही शक्ती आहे, ही तुझ्याकडे जी शक्ती आहे ही याच्यात नको राहूस, हे तर होणारच आहे, तू हे सगळे तुझ्या भक्तीसाठी लाव. त्यामुळे आज त्यांचं जे कार्य आहे हे आपल्याला इतके उपयोगी पडलं. अरविंदांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये अरविंदांना हे विचारलं होतं की तुम्ही एवढं राष्ट्रकारातले अरविंद घोष म्हणून ज्यांच्यावर मोठं वॉरंट होतं, त्या काळात 1,00,000 रुपयाचं प्राईज होतं त्यांना पकडून आणण्यासाठी, त्या काळात 1900च्या काळातलं. तर एवढं त्यांच्यावर वॉरंट आहे आणि अशी व्यक्ती एका क्षणी दृष्टांत होऊन निघून जाते. तेव्हा त्यांना विचारलं, तुम्ही हे सगळं सोडलं, मान्य आहे, तुम्ही तुमचा मार्ग धरलात, परंतु तुम्ही देशासाठी काहीच करत नाही का? ते म्हटले, असं तुम्ही समजू नका, मी देशासाठी काही करत नाही, मी इथे बसतो आहे आणि देशासाठीच करतो आहे, फक्त हे तुम्हाला नंतर कळेल. त्यामुळे आपल्या लक्षात आठवलं असेल की त्यांची जी जन्मतिथी आहे, जन्मतारीख आहे 15 ऑगस्ट, त्याच दिवशी भारत स्वतंत्र झाला आहे. ही एक फार मोठा योगायोग, हे कोणाला आधी माहिती नव्हतं. ज्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी नंतर हे काही काळानंतर त्याची आठवण म्हणून लिहिली की ही सगळी जी प्रेमशक्ती आहे, श्रद्धेने लागू दे. प्रेमशक्ती ही सेवेसाठी, प्रेमशक्ती ही सेवेसाठी, श्रद्धेने लागू दे ईश्वरा, श्रद्धेने लागू दे ईश्वरा, श्रद्धेने लागू दे. जगता माझी गोरगरीब जे, जगता माझी गोरगरीब जे, जगता माझी गोरगरीब जे, नित्य भेटू दे मला, नित्य भेटू दे मला. जगता माझी गोरगरीब जे, जगता माझी गोरगरीब जे, नित्य भेटू दे मला, नित्य भेटू दे मला, नित्य भेटू दे मला. इथलं एक उदाहरण सांगतो, कदाचित आपल्याला माहिती आहे नसेल, काहींना माहिती असेलही. असं आपण पाहिलं असेल अनेक संतांच्या चरित्रात किंवा काकांच्याही बोधात आपण ऐकलं असेल, मीही ऐकलं आहे की देव श्रीमंतांपेक्षा गरिबांना लवकर भेटतो. खरं तर श्रीमंती आहे म्हणून देव भेटत नाही असं बिलकुल नाही, पण गरिबी आहे म्हणूनही देव भेटतो असंही नाही. पण गरिबाकडे एक भाव जागृत असतो जो श्रीमंतांनी थोडा 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 करत गमावलेला असतो, आणि काही काळानंतर आपण हा भाव गमावला आहे, हाही भाव तो गमावतो, हाही तो भाव गमावतो की आपण हा भाव गमावलेला आहे, आपण नंतर करून म्हणून राहिलेली गोष्ट जशी होत नाही तशी हाही भाव गमावला जातो, आणि हा गरिबांच्या ह्याच्यात राहतो. एक उदाहरण आपल्याला
चैतन्यामध्ये राहत असताना, परवा विषय झाला, चैतन्यामध्ये राहत असताना एक मावशी तिथे यायच्या. त्या वास्तविक धुणं भांडी करणाऱ्या, काही जणांना माहिती असेल, त्यावेळेला 3.5 कोटीचा जपाची सांगता झालेली, जो पहिलाच इथला होता. आणि अगदी म्हणजे 10,000 15,000 हाही जप लिहून ठेवून पहिली 3.5 कोटीची सांगता झाली. त्यानंतर पुढच्या वर्षी 13 कोटीची सांगता झाली. त्यावेळेला एक बाई, ज्या की धुणं भांडी करायच्या, त्या यायच्या तिथे, अनेक वर्ष तिथे येत होत्या. कुणी त्यांनी काकांकडे जा, इथे तुला हे मिळेल. तर त्यांना परमेश्वर कसा भेटला किंवा कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं, एकांच्याकडे त्या जात होत्या कामाला, तर त्यांनी त्यांच्या घरातले देवाचे फोटो, की जे आपल्याला ठेवत नाहीत आणि टाकवत नाहीत, अशा अवस्थेतले जे फोटो असतात, की ती प्रतिमा म्हणून टाकताही येत नाही, ठेवणं तर ऑलरेडी घरात खूप काही आहे, आणि फाडता येत नाही, जाळता येत नाही, त्याचं काय करायचं. मग त्यांनी सांगितलं की ही भांडीवालीच आहे, हिला सांगू तू जा आणि जाताना टाक. गोरगरीब आणि श्रीमंतातला थोडासा फरक आहे. त्यांनी त्यांच्याकडे दिले, त्यांनी त्यांची भूमिका केली योग्य पद्धतीनं. पण ह्यांनी काय घेतलं, जाताना आता टाकायचेच होते, तर जाताना कुठले फोटो आहेत म्हणून बघितले. काय आहे, एवढे 5-6 फोटो आहेत, त्यातला एकच फोटो काढून घेतला, तो महाराजांचा होता. एकच फोटो काढून घेतला, बाकी सगळे टाकले आणि तो घरात नेऊन लावला. त्यानंतर काही काळानंतर आपल्या इथल्याच 1-2 व्यक्तींनी त्यांना सांगितलं की तुम्ही आहे तर तुम्ही इथे जात जा, पेठे काकांच्याकडे, तुम्हाला हे मिळेल, गायडन्स मिळेल, काय तुमचं नाम वाढेल, असं तसं. ते काकांकडे आल्या. त्यांनी त्या पूर्ण अशिक्षित, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, अंगठा अगदी काही नाही. काकांनी सांगितलं नाम घेत जा. नाम सुरुवात झाली. साधारण 1-1.5 वर्षात एखाद्या व्यक्तीच्या नामातली किती प्रगती होत असते, ही पाहिलेलं उदाहरण म्हणून सांगतो. की 5,000 10,000 15,000 जप हा खूप पहिल्या वर्षात 2 वर्षात असं वाटावं, पण काही मुलं लवकर मॅच्युअर होतात ना, तसं ते उदाहरण होतं. की त्यांची पहिली चिठ्ठी जी आली ती अनकल्पित होती, कारण त्यांना कळता येत नव्हती. दुसरी जी चिठ्ठी आली ती पाहिल्यावर लोकांना संशय आला की ह्यांना जप मोजता येत नाही, कारण त्यांची चिठ्ठी त्या काळात 1 कोटीची होती वार्षिक जपाची. थोडं त्याच्याबद्दल एक कुतूहल पण झालं आणि ह्यांचं काहीतरी मोजताना गडबड होते असं वाटलं. काकांच्याकडे आलं. काकांकडे काका म्हणजे ठीक आहे, मी त्यांना बोलवतो, एकदा त्यांना विचारतो मी जप कशा करता. साधी अशी जपाची माळ, वेगळं काही नाही. घरात महाराजांचा फोटो. घर तसं काही सश्रद्ध नाही, इतकं खालचं आणि झोपडपट्टीतलं वातावरण की आपण कल्पनाही त्याची करू शकत नाही. दुर्धर आजार, अत्यंत दुर्धर आजार. तर जपाला हे जे 2 आपण मणी असतात, 10चा आणि अजून एक 10चा, हे नाही. आणि मोजायचा कसा, तर ज्याला नाम घ्यायचं आहे त्याला कुठे अडचण येत नाही, जे काका आतापर्यंत त्यांनी 1000 वेळा सांगितलं असेल. तर त्यांच्या काळात त्यांच्याकडे लोकांच्यात बांगड्या खूप असतात बघा, खूप बांगड्या असतात. तर त्यांच्याकडे जे 12-12 बांगड्या भरलेल्या होत्या, 2 कमी केल्या, 10 बांगड्या इकडं, 10 बांगड्या इकडं. 1 माळ झाली की 1 बांगडी मागं सरकवायची, दुसरी माळ झाली की दुसरी, 10 माळा झाल्या की 10 बांगड्या मागं सरकवायचे, उजव्या हातातली 1 बांगडी. त्या सांगायचे माझ्या 2 वेळा ह्या माळा होतात, म्हणजे 20,000 जप होतो. हा सकाळी. दिवसभरात साधारणपणे 16 ते 17 घरात कामं, दिवसभर काम, परत संध्याकाळी 2 वेळा परत बांगड्या भरून होतात. ज्याला करायचं आहे तिथं ईश्वर कसा लपलेला आहे एवढंच नाही, तर त्यांच्या अंतकाळासाठी काका इथून सिव्हिल हॉस्पिटलला गेले होते नाही का, आपल्याला आठवत असेल काही जण इथं जे होतील त्यांना. त्यांच्या शेवटची काही मिनटं लक्षात आहेत कळल्यावर काका इथून निघाले होते. अजूनही काही साधक त्यांच्याबरोबर होते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. तेव्हा त्यांच्याजवळ कोणी नव्हतं आणि एक 4 ते 5 मिनिटं झाली असतील ते गेले असतील. आणि त्यांच्या गळ्यावर असा हात आणि हातात अशी माळ अशीच पडलेली. ती माळ तशीच, लिहिता येत नाही, वाचता येत नाही. कदाचित म्हणूनच असं वाटतं मला की त्यामुळे तिथं लवकर बीज रोवलं गेलं. आणि इतकी साधना आणि इतकं हे काकांना ऑलरेडी कसं माहीत असेल हो, आणि कसं त्यांनी ह्याचा अंदाज घेऊन काय तिथपर्यंत केलं असेल. रवींद्रनाथांच्या हीच ओळ आहे, जगता माझी गोरगरीबजे, जगता माझी गोरगरीबजे, नित्य भेटू दे मला, नित्य भेटू दे मला, त्यांच्या सेवेमध्येची ईश्वर, त्यांच्या सेवेमध्येची ईश्वर लपलेला भेटला,
लपलेला भेटला ईश्वर, लपलेला भेटला. जगता माझी गोरगरीबजे, जगता माझी गोरगरीबजे, नित्य भेटू दे मला, नित्य भेटू दे मला. त्यांच्या सेवेमध्येची ईश्वर, त्यांच्या सेवेमध्येची ईश्वर, लपलेला भेटला ईश्वर, लपलेला भेटला ईश्वर, लपलेला भेटला. सत्ताधीश जे लोभी झाले, सत्ताधीश जे लोभी झाले, सत्ताधीश जे लोभी झाले. ज्यांचा संपर्क जास्त करून बाह्य जगाशी येत असेल, आमच्यासारखे लोक, त्यांना हे माहिती असेल की सत्ताधीशांविषयी ह्यात काही म्हटलेलं नाही आहे. सत्ताधीश जे लोभी झाले त्यांच्याविषयी म्हटलं आहे. अनेकदा हा प्रश्न येतो की सत्ता मिळाली म्हणून लोभ आला का लोभ होता म्हणूनच सत्ता मिळाली, हा प्रश्न अवघड आहे. पण त्यांनी काय म्हटलं आहे, सत्ताधीश जे लोभी झाले, सत्ताधीश जे लोभी झाले, सत्ताधीश जे लोभी झाले, वागती बेदरकार, वागती बेदरकार. सत्ताधीश जे लोभी झाले, वागती बेदरकार, वागती बेदरकार. असे जे कोणी लोभी सत्ताधीश आहेत, सत्ताधीशांबद्दल नाही आहे, लोभी सत्ताधीश आहेत, ह्यांच्याशी कसं राहावं. सत्ताधीश जे लोभी झाले, वागती बेदरकार, वागती बेदरकार. शक्ती दे मज कधी न झुकण्या, शक्ती दे मज कधी न झुकण्या, शक्ती दे मज कधी न झुकण्या. सात्विक हा प्रतिका ईश्वरा, सात्विक हा प्रतिका ईश्वरा, सात्विक हा प्रतिकार. सत्ताधीश जे लोभी झाले, सत्ताधीश जे लोभी झाले, वागती बेदरकार, वागती बेदरकार. शक्ती दे मज कधी न झुकण्या, शक्ती दे मज कधी न झुकण्या. सात्विक हा प्रतिका ईश्वरा, सात्विक हा प्रतिका ईश्वरा, सात्विक हा प्रतिकार. मूळ प्रार्थना द प्रेयर आपल्याला कदाचित कविता माहिती असेल. मला आठवते 16 वर्षापूर्वी काकांनी घेतली होती एका शिबिरामध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्यांना उन्मन अवस्थेमध्ये राहून काही साधना करायची आहे, रोज मनाचे हेलकावे सोसायचे नाही आहेत, त्यांनी ही प्रार्थना म्हणा. मला वाटतं की ती त्यांनी त्याचं गद्य भाषांतर केलं होतं. हे परमेश्वरा, आठवत असेल आपल्याला, हे परमेश्वरा, ही माझी आर्त प्रार्थना आहे की माझ्या अंतरंगातल्या प्रत्येक क्षुद्रतेवर आघात करून ती नष्ट कर.
माझ्या सुखांबरोबरच माझी दुःखेही तितक्याच सहजतेने झेलण्याचे सामर्थ्य मला दे. आठवत असेल, दे माझ्या प्रेमशक्तीला सेवेच्या कामी सफल होण्याचे सामर्थ्य, तसेच गरिबांशी माझे नाते सदैव टिकवण्याचे सामर्थ्य, आणि चढेल सत्तेसमोर गुडघे न टिकवण्याचे सामर्थ्य. हे आपल्याला आठवत असेल. आणि शेवटचं जे चरण आहे, तव निर्मितया जगात आहे, तव निर्मितया जगात आहे, तूची एक आधार. तव निर्मितया जगात आहे, तव निर्मितया जगात आहे, तूची एक आधार, तूची एक आधार. आणि हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी माझी सारी शक्ती आनंदाने समर्पित करण्याचे सामर्थ्य मला दे. काका येणार नाहीत निरूपणाला, भजनाला किंवा उपासनेला, ठीक आहे. काका यावेत हेही ठीक आहे. ही प्रार्थनाप्रत आपण त्यांच्याकडेच करणार, दुसरं कोणाकडे करणार? तेच त्यांनी म्हटले. तव निर्मितया जगात आहे, तव निर्मितया जगात आहे, तूची एक आधार, तूची एक आधार. सारी शक्ती अर्पुनी होवो, सारी शक्ती अर्पुनी होवो, तव सेवा साकार ईश्वरा, तव सेवा साकार ईश्वरा, तव सेवा साकार. एकदा पूर्ण प्रार्थना म्हणूया, थांबूया. उद्याचा नामदिवस नेहमीप्रमाणे आहे. आर्त प्रार्थना तुलाची आहे, आर्त प्रार्थना तुलाची आहे, हे भगवन ईश्वरा, हे भगवन ईश्वरा. क्षुद्र भावना कणभरी येता, क्षुद्र भावना कणभरी येता, घात तिचा नित करा ईश्वरा, घात तिचा नित करा ईश्वरा. सुख दुःखे ही सममज वाटो, सुख दुःखे ही सममज वाटो, ऐशी युक्ती दे, ऐशी युक्ती दे. प्रेम शक्ती ही सेवेसाठी, प्रेम शक्ती ही सेवेसाठी, श्रद्धेने लागू दे ईश्वरा, श्रद्धेने लागू दे. जगता माझी गोरगरीब जे, जगता माझी गोरगरीब जे, नित्य भेटू दे मला, नित्य भेटू दे मला. त्यांच्या सेवेमध्येची ईश्वर, त्यांच्या सेवेमध्येची ईश्वर, लपलेला भेटला ईश्वर, लपलेला भेटला.
सत्ताधीश जे लोभी झाले, सत्ताधीश जे लोभी झाले, वागती बेदरकार, वागती बेदरकार. शक्ती दे मज कधी न झुकण्या, शक्ती दे मज कधी न झुकण्या. सात्विक हा प्रतिकार ईश्वरा, सात्विक हा प्रतिकार. तव निर्मितया जगात आहे, तव निर्मितया जगात आहे. तुझी एक आधार, तुझी एक आधार. सारी शक्ती अर्पुनी हो, सारी शक्ती अर्पुनी हो. तव सेवा साकार ईश्वरा, तव सेवा साकार ईश्वरा, तव सेवा साकार.